नमस्कार. तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ऑनलाईन एक्झाम इन्स्ट्रक्शन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात की तुमची विंटर एक्झाम कशा प्रकारची असेल व त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज असेल. कृपया हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेबद्दल योग्य ती माहिती मिळेल. परीक्षा प्रक्रिया. तुम्हाला परीक्षेआधी तुमचा युजर नेम, पासवर्ड, परीक्षेसाठी लिंक आणि अँड्रॉइड ॲपची लिंक ही SMS द्वारे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर पाठवण्यात येईल. कृपया याची खात्री करा की तुम्ही तुमचा पासवर्ड कोणालाही शेअर करणार नाहीत. तुम्ही तुमची ऑनलाईन परीक्षा ही MSBT मोबाईल ॲपद्वारे तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर देऊ शकता किंवा तुम्ही ही परीक्षा ब्राउझरद्वारे देऊ शकता. कृपया परीक्षेसाठी अपडेटेड Google Chrome या ब्राउझरचा उपयोग करा. जेव्हा तुम्हाला पासवर्ड मिळेल तेव्हा तुम्ही ॲपचा वापर करून किंवा ब्राउझरमध्ये लिंक ओपन करून ही एक्झाम देऊ शकाल. सिस्टीम रिक्वायरमेंट. तुम्हाला तुमची परीक्षा देण्यासाठी लॅपटॉप, मोबाईल किंवा डेस्कटॉप ज्यामध्ये वर्किंग इनबिल्ट कॅमेरा असेल याचा वापर करावा लागेल. जर तुम्ही कॉम्प्युटर वापरत असाल किंवा लॅपटॉप वापरत असाल तर त्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम कमीत कमी विंडोज 7 किंवा त्यानंतरची असावी. इंटरनेटचा स्पीड हा कमीत कमी 1 MBPS एवढा असावा. कृपया याची खात्री करा की तुमचा डिव्हाइस ज्याद्वारे तुम्ही एक्झाम देणार आहात तो योग्य प्रकारे चालू आहे. कृपया याची खात्री करा की तुमच्या डिव्हाइसचा इनबिल्ट कॅमेरा हा योग्य परिस्थितीत आहे, जेणेकरून तुमचे वेळोवेळी सिस्टीमद्वारे फोटो घेण्यात येतील. कृपया या गोष्टीची खात्री करा की ज्या ठिकाणून तुम्ही तुमची ऑनलाईन एक्झाम देत असाल त्या ठिकाणी पुरेसा उजेड असेल, जेणेकरून तुमचे फोटोज क्लिअर आणि ओळखण्यासारखे येतील. कृपया तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा झाकण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही परीक्षेदरम्यान तुमचा कॅमेरा झाकण्याचा प्रयत्न केला तर तो गैरवर्तणूक ग्राह्य धरण्यात येईल. अँड्रॉइड ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही Google Play Storeमध्ये जाऊन MSBT एक्झाम असे सर्च करून ही ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करू शकाल किंवा SMS द्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही MSBT एक्झाम ही ॲप डाउनलोड करू शकाल. परीक्षेचे वेळापत्रक हे MSBTच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कृपया MSBTच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला सर्व एक्झाम्स ज्या तुम्हाला असाइन केलेल्या आहेत त्या दिसतील. तुमची विंटर 2020 एक्झाम ही 2 मार्च पासून चालू होणार आहे. तुम्ही तुमची परीक्षा हे 2 पैकी एका स्लॉटमध्ये देऊ शकाल. सकाळी 10 ते 12 व दुपारी 2 ते 4 असे 2 स्लॉट असतील. या स्लॉटमध्ये तुम्ही तुमची परीक्षा 1 तासासाठी देऊ शकाल. 1 तासाची वेळ जेव्हा तुम्ही तुमची परीक्षा स्टार्ट कराल म्हणजेच स्टार्ट एक्झामवर क्लिक कराल तेव्हापासून ग्राह्य धरली जाईल. मॉक टेस्ट म्हणजेच सराव परीक्षा ही 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाईल. तुम्ही तुमच्या ॲक्च्युअल एक्झामसाठी जे डिव्हाइस वापरणार आहात तेच डिव्हाइस मॉक एक्झाम म्हणजेच सराव परीक्षेसाठी वापरावे, जेणेकरून तुम्हाला सॉफ्टवेअरबद्दल माहिती मिळेल व युजर इंटरफेस हा समजेल. जर ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी फॅसिलिटी तुमच्याकडे नसेल तर कृपया तुमच्या प्रिन्सिपल किंवा इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर यांच्याशी संपर्क साधावा. तुमची ऑनलाईन एक्झाम देण्याची व्यवस्था ही जवळपासील पॉलिटेक्निक महाविद्यालय येथे करण्यात येईल. परीक्षेबद्दल काही महत्त्वाच्या सूचना. कृपया परीक्षा देण्याआधी याची खात्री करा की ज्या ठिकाणून तुम्ही तुमची परीक्षा देत असाल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक साहित्य नाही. जर परीक्षा देताना तुमच्या आजूबाजूस कोणी व्यक्ती असेल असे आढळले तर ते गैरवर्तणूक ग्राह्य धरण्यात येईल. कृपया याची खात्री करा की परीक्षा देतेवेळेस तुमच्या आजूबाजूस कोणीही नाही. जर तुम्हाला परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे कॉल किंवा नोटिफिकेशन आले
तर हे परीक्षेदरम्यान अडथळा निर्माण करू शकता. कृपया याची खात्री करा तुम्हाला परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन्स किंवा कॉल्स येणार नाही, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. जर पॉवर फेल्युअरमुळे किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी इश्यूमुळे तुमची एक्झाम इंटरप्ट झाली, तर जेव्हा इंटरनेट किंवा पॉवर परत येईल तुम्ही तुमची एक्झाम रिझ्यूम करू शकाल. या दरम्यान तुमचा कोणताही वेळ वाया जाणार नाही, परंतु तुम्हाला ही एक्झाम तुम्हाला ठरवून दिलेल्या स्लॉटमध्ये, म्हणजे समजा 2 ते 4 किंवा 10 ते 12 याच वेळेत करावी लागेल. जर कोणत्याही हार्डवेअर इश्यूमुळे तुम्हाला तुमचा डिव्हाइस बदलावा लागत असेल तर कृपया तुमच्या प्रिन्सिपल किंवा इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर यांच्याशी संपर्क साधावा. जेव्हा परीक्षा चालू होईल त्यावेळेस एका वेळेस एक क्वेश्चन हा तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यावेळेस तुम्ही त्याचे योग्य आन्सर देऊन सेव्ह अँड नेक्स्ट या बटनचा वापर करून पुढच्या क्वेश्चनवर जाऊ शकाल. जेव्हा तुम्ही शेवटच्या क्वेश्चनला जाल तेव्हा एंड एक्झाम हे बटन अवेलेबल असेल. या बटनवर क्लिक करून तुम्ही एक्झाम संपवू शकाल. कृपया यानंतर तुमच्या ब्राउझरमधून लॉग आउट व्हा व त्यानंतरच तुमचं ब्राउझर किंवा ॲप्लिकेशन क्लोज करा. जर तुम्ही तुमची एक्झाम मॅन्युअली सबमिट नाही केली तर ती ऑटो सबमिट होऊन जाईल. एक्झाममध्ये 40 MCQ असतील. तुम्हाला त्यापैकी कोणतीही 30 MCQज सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनला 4 ऑप्शन असतील. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी असेल. 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे. जर तुम्ही 30पेक्षा जास्त योग्य उत्तरे दिलीत तर तुम्हाला योग्य 30 उत्तरांचे मार्क्स दिले जातील. या व्हिडिओमध्ये आपण पाहूत की तुम्ही तुमची ऑनलाईन एक्झाम ही डेस्कटॉपद्वारे कशी देऊ शकाल. तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड SMS द्वारे देण्यात येईल. कृपया तो एंटर करून लॉग इनवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल सर्व त्या एक्झाम्स ज्या तुम्हाला असाइन करण्यात आल्या आहेत त्या तुम्हाला दिसतील. परीक्षा योग्य असण्याची खात्री केल्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करा व कॅमेरा ॲक्सेस ही क्रोम ब्राउझरला अलाव करा. यानंतर परीक्षेबद्दलच्या काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला दाखवण्यात येईल. कृपया या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर आय हॅव रेड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शनवर क्लिक करा व नंतर स्टार्ट एक्झाम बटन दाबा. यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसेल. कृपया प्रश्न वाचा व योग्य उत्तरासमोरील रेडिओ बटनवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टद्वारे नेक्स्ट क्वेश्चनवर जावा. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये रिव्ह्यू करायचा असेल तर तुम्ही तो टू बी रिव्ह्यूड या बटनवर क्लिक करून रिव्ह्यूला टाकू शकाल व त्याचं उत्तर हे परत ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस देऊ शकाल. काही कलर कोड्स आहेत जसे की लाल कलर करंट क्वेश्चन, ग्रीन कलर अटेम्प्टेड आणि ब्ल्यू आणि पर्पल कलर हे नॉट अटेम्प्टेड. टॉप राईट ऑफ द स्क्रीन या ठिकाणी तुम्हाला एक टायमर दिसेल. हा टायमर परीक्षा संपेपर्यंतचा टाइम दर्शवतो. जर तुम्ही विंडो स्विच करण्याचा प्रयत्न केलात तर या प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला दाखवण्यात येईल. ज्यावेळेस तुम्ही तुमची परीक्षा पूर्ण कराल तेव्हा शेवटच्या प्रश्नाला जाऊन एंड एक्झाम या बटनवर क्लिक करू शकता. येस बटनवर क्लिक केल्यावर तुमची एक्झाम ही सबमिट होईल व त्यानंतर एक्झामची समरी दाखवण्यात येईल. तुम्ही जेव्हा एंड एक्झामवर क्लिक कराल आणि ते कन्फर्म कराल तुम्ही ती परीक्षा दुसऱ्या वेळेस देऊ शकणार नाही. आता त्या एक्झामचा स्टेटस कंप्लीटेड असा येईल. यानंतर कृपया तुम्ही सिस्टीममधून लॉग आउट व्हा व ब्राउझर क्लोज करा. तुमची ऑनलाईन एक्झाम ही MSBT एक्झाम या ॲपद्वारे देऊ शकता.
ही ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन MSBTE एक्झाम असे सर्च करावे व ही ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करावी. या ॲपला कृपया सर्व परमिशन्स अलाव करा व त्यानंतर तुम्हाला मिळालेला युजर नेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा. त्यानंतर कृपया कॅप्चा कोड एंटर करा आणि लॉग इन या बटनवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल त्या सर्व एक्झाम्स ज्या तुम्हाला असाइंड आहेत त्या तुम्हाला दिसतील. परीक्षा योग्य असल्याची खात्री करून तुम्ही प्रोसीड या बटनवर क्लिक करू शकाल. प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर परीक्षेसंबंधित काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला दाखवण्यात येईल. कृपया त्या सूचना काळजीपूर्वक वाचा व आय हॅव रेड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन बटनवर क्लिक करा व एक्झाम स्टार्ट करा. एक्झाम स्टार्ट केल्यावर तुम्हाला एक प्रश्न स्क्रीनवर दाखवण्यात येईल. कृपया योग्य पर्यायासमोरील रेडिओ बटनवर क्लिक करून त्याचा आन्सर द्या. काही इमेज बेस्ड क्वेश्चन असतील तर ते तुम्ही झूम करून पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला इमेजवर क्लिक करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्ट बटनचा वापर करून तुम्ही पुढच्या क्वेश्चनला जाऊ शकाल. जर तुम्हाला एखाद्या दूरच्या प्रश्नावर जायचं असेल तर त्यासाठी स्क्रीनवरील क्वेश्चन नंबरवर क्लिक करून तुम्ही त्या क्वेश्चनला जाऊ शकाल. काही कलर कोड्स अवेलेबल आहेत, जसे की लाल रंग हा करंट क्वेश्चन दर्शवतो, हिरवा रंग हा अटेम्प्टेड क्वेश्चन दाखवतो, ब्ल्यू कलर हा अटेम्प्टेड आणि मार्क्ड फॉर रिव्ह्यू या प्रकारचे क्वेश्चन दाखवतो आणि पर्पल नॉट अटेम्प्टेड आणि मार्क्ड फॉर रिव्ह्यू या प्रकारचे क्वेश्चन दाखवतो. स्क्रीनच्या वरच्या भागात एक टायमर आहे जो टायमर परीक्षा संपेपर्यंतचा वेळ दाखवतो. जर तुम्ही ॲपमधून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर नॉट अलाउड, एक्झाम इन प्रोग्रेस अशा प्रकारचे दाखवण्यात येईल. जेव्हा तुम्ही एक्झाम तुमची कंप्लीट कराल तेव्हा तुम्ही शेवटच्या प्रश्नाला जाऊन एंड एक्झाम या बटनवर क्लिक करू शकाल. तुम्हाला याची एक्झाम समरी दिसेल. जर तुम्हाला राहिलेले प्रश्न अटेम्प्ट करायचे असेल तर गो बॅक टू एक्झामवर क्लिक करून तुम्ही एक्झाम देऊ शकाल. त्यानंतर एक्झामची समरी दिसेल आणि जेव्हा तुम्ही येसवर क्लिक कराल तुमची एक्झाम सबमिट होऊन जाईल व एक्झाम समरी तुम्हाला दाखवण्यात येईल. आता या एक्झामचा स्टेटस हा कंप्लीटेड असा अपडेट होईल. कृपया यानंतर तुम्ही सिस्टीममधून लॉग आउट व्हा व तुमची ॲप क्लोज करा. धन्यवाद.